विधानसभा सोडणं ही विवेक कोल्हे यांची मोठी चूकच होती। आता बरोबरी होणार नाही। काळेंनी ओव्हरटेक केलाय। एक जुन्या काळातील म्हण आहे बघा, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशीला। कोपरगावसाठी मी हे लागू करते कारण आहे कोपरगावची बदललेली राजकीय परिस्थिती। कोपरगावचा आमदार राष्ट्रवादीचा, जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचे, आशुतोष काळेंच्या विरोधात उभा असणारा व्यक्ती सुद्धा भाजपाचा आहे। अमित शहांना आणणं, शक्ती प्रदर्शन करणं, आपण अजूनही मैदानात आहोत हे सांगणं, अजित पवारांनी सुद्धा विवेक कोल्हे आम्ही तुम्हाला सोडलेलं नाहीये असं बोलणं, या सगळ्या गोष्टी टाइमलाईनवर होत्या तोपर्यंत योग्य। पण ती विधानसभा जी तुम्ही सोडली आहे त्याची बरोबरी आता होणार नाही। 2019 ला खाली 800-850 मतांनी स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला होता। ती मतं कव्हर करण्याची 2024 ला आयती चालून आलेली संधी होती। तुम्ही अमित शहांपुढे बसले, राज्यसभा भेटणार या चर्चा सुरू झाल्या आणि तुम्ही हातची विधानसभा सोडली ती सोडलीच। आशुतोष काळेंच्या विरोधात विधानसभेला प्रचार न करणं अर्थात आशुतोष काळेंच्या आमदारकीला समर्थन देणं हा तुमचा पॅटर्न सेट झाला होता। आणि जर त्यावेळी तुम्हाला राज्यसभा मिळणार किंवा तुमचे कार्यकर्ते म्हणतायत म्हणून आपण हे केलं ते केलं असं काही रिझन्स असतील तर त्यावेळेसच तुम्ही आशुतोष काळे हे कशा पद्धतीने चुकीचे आमदार आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत हे सांगणं कठीण होतं। पण तिथे तुमचा राजकीय स्वार्थ होता म्हणून तुम्ही ती विधानसभा होऊ दिली। आणि आता नगर परिषदेला कितीही आटापिटा केला तरी सुद्धा ती ताकद तुम्हाला मिळताना दिसत नाहीये। त्याला कारण म्हणजे कोपरगावचा आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे, पालकमंत्री विखे ज्यांच्यासोबत तुम्ही गणेश कारखाना निवडणुकीमध्ये वैर घेतले। आशुतोष काळेंना जर तुम्ही 2024 च्या विधानसभा निवडणुकीला पाठिंबा दिला होता किंवा जर विधानसभा त्यांच्यासाठी सोडली होती तर भाजप हायकमांडशी बोलून तुम्ही आत्ताची नगर परिषद तुमच्या बाजूने घेऊ शकत होते। आम्ही विधानसभेला कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही नगर परिषदेला कॉम्प्रोमाइज करा। पण विवेक कोल्हेंचा शब्द तिथे चालला नाहीये का हा प्रश्न आहे। तुम्ही जाहीर केलेले उमेदवार जनार्दन कदम असो किंवा मग तुमच्या सोबत वर्षानुवर्ष राजकारण करणारे काका कोयते असो, ज्या काका कोयतेंवरती आज तुम्ही आरोप करतायत ते काका कोयते जोपर्यंत तुमच्या सोबत होते तोपर्यंत ते तुम्हाला चालत होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला कोपरगावच्या नगर परिषदेचं बदललेलं राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे। चला एक नजर टाकूया। नगर परिषद निवडणुकीची रणधुमारी ही राज्यभर आता सुरू झालेली असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी मोठा राजकीय भूकंप घडवला। पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या कोल्हे गटासमोर आव्हान उभं करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय सध्या राजकारणापासून अलिप्त असलेला ओबीसी चेहरा म्हणून ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना राष्ट्रवादीत खेचत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली। कोयटेंसोबत भाजप कोल्हे गटाचे माजी नगरसेवक जनार्दन कदम राष्ट्रवादीत सामील झाले। कोपरगाव हे काळे आणि कोल्हे या दोन मातब्बर नेत्यांचे पारंपरिक राजकीय गड मानले जातात। भाजपनं कोल्हे गट नगर परिषदेच्या 30 पैकी 21 जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार आधीच जाहीर केला होता। यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंनी पत्रकार परिषद घेतली। थेट विखे पाटील यांचे विश्वासू सहकार्याला आपल्या गोटात खेचून घेत उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे काळे गटाचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला। काळे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांच्या रूपात ओबीसी उमेदवार देण्यात आलाय तर कोल्हे गटाकडून पराग संधान मराठा कुणबी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला। मागील काही काळामध्ये राज्यात मराठा ओबीसी संघर्ष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला। अशातच कोपरगावमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली। ओमप्रकाश दादा अप्पा तथा काका कोयटे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असून राजकीय, सामाजिक आणि सहकार चळवळीत त्यांचं मोठं योगदान। कोपरगाव नगर परिषदेचे अनेक वेळा नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांच्या पत्नी सुहासिनी कोयटे माजी नगराध्यक्ष आहेत। काका कोयटे यांची समता पतसंस्था आणि शैक्षणिक संस्था आहे। मागील काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते, मात्र पुन्हा एकदा राजकारणामध्ये एंट्री करत आता ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार। विशेष म्हणजे ओमप्रकाश उर्फ काका कोयटे आणि आमदार आशुतोष काळे हे दोघेही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय गटातील आहे। उमेदवारी स्वीकारताना काका कोयटे यांनी आगामी काळात शहर विकासासाठी पालकमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार्याने काम करण्याची ग्वाही दिली आहे।
आमदार काळेंच्या या धाडसी आणि विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे कोपरगावच्या निवडणुकीला आता नवी दिशा मिळाली। ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। ज्यावेळी गणेश कारखाना विवेक कोल्हेंनी विखेंकडून काढून घेतला होता, त्यावेळीच भाजपातील 2 गट, कोल्हे गट आणि विखे गट आमने सामने आले होते। संगमनेरामध्ये थोरातांसोबत बदला घेऊन विखे सेट करतायत की मी तिथला बदला घेतला। कोल्हेंना विधानसभेतून काढणं असो किंवा मग स्वतः विवेक कोल्हेंनी माघार घेणं असो, ही पहिला राजकीय डाव विवेक कोल्हेंवरती खेळला गेला आणि आता दुसरा राजकीय डाव जिथे भाजपने उमेदवार जाहीर केलेत, ते उमेदवार सुद्धा फुटतायत। याचा अर्थ कोल्हेंचा होल्ड कोपरगाव नगर परिषदेवरून हलत चाललाय। अर्थात अजून तरी ही पुढची वरवर दिसलेली नांदी आहे। शेवटच्या 8 दिवसांमध्ये आणखी राजकीय चित्र स्पष्ट होईल आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये क्लिअर कट चित्र स्पष्ट होईल, जे मी तुमच्या समोर नक्की मांडेन। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।